पुणे ते मुंबई महामार्गावर प्रवास करत असताना सुप्रिया सुळेंच्या कारला एका वाहनानं धडक दिली होती। तर त्यावरूनच आता हा घातपाताचा प्रयत्न होता का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील मानेंनी उपस्थित केला। या प्रकरणाची राज्य सरकारने तातडीने आणि कसून चौकशी करण्याची मागणीही केली आहे। तर सुप्रिया सुळेंनी तक्रार करावी, चौकशी होईल असं मंत्री संजय शिरसाटांनी म्हटलंय। पाहूयात। राज्याचे नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात जो काही षडयंत्र करून मृत्यू करण्यात आला, आमचं म्हणणं असं आहे की अजितदादांचा घातपात करण्यात आला। त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांच्या गाडीला गुजरातमधल्या एका गाडीने अतिशय भयानक पद्धतीने टक्कर दिली। त्या पद्धतीने जर अपघातात त्यांना काही बरं वाईट करायचा हा प्रयत्न नव्हता ना, अशी शंका आमच्या मनात आहे। याबाबत राज्य सरकार, पोलीस यंत्रणा, हायवे पोलीस यांनी कसून चौकशी केली पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांचं हेलिकॉप्टर 4 दिवसापूर्वी भरकटलं होतं। काल सुप्रिया सुळेंच्या गाडीला धक्का लागला। आता ते सुदैव का दुर्दैव ती गाडी गुजरातची होती, परंतु याच्यामध्ये ज्यांच्या गाडीला अपघात झाला त्यांनी जर ती कंप्लेंट केली असती तर निश्चित त्याची सुद्धा चौकशी तर होईलच। ती गाडी आता पकडलेली गेलेली आहे, पण असं काही जर असेल तर त्याची चौकशी होईल। आणि सुप्रियाताई तेवढ्या सक्षम आहेत, त्या ह्या सगळ्या घटना जर तिला डाऊट थोडा जरी आला तर त्या चौकशीची मागणी करतील।